आमच्याकडं आज एवढं जर धुकं पडलंय ना, तर अक्षरशः काही सुद्धा दिसत नव्हतं. मी ज्यावेळेस उठून बाहेर आलते ना, त्यावेळेस सगळीकडं अंधार आणि सगळीकडं असं धूर धूर दिसत होतं ना. असं आमच्याकडं आज भरपूर सारं धुकं पडलेलं आहे बरं का. तर काही सुद्धा दिसत नव्हतं. आणि आता थोडंसं असं कोवळं कोवळं ऊन पडायला लागलंय. आणि आपल्या झाडाला बघा असं दररोजचे 4-2 असं फुलं उमलत असतात. आणि रात्री बघा आपल्या अक्षनी ना असं बॅलरमध्ये पाण्यातच फुलं टाकले तिनं असं उमलायला. हे बघा असे जास्वंदीचे फुलं आहेत ना, तर तिनं काल ना कळ्या आणल्या होत्या आणि आज असं टाकलेत बॅलरमध्ये. असले फुलं आहेत. आणि ह्यांचं चालली सकाळी अशी गाडी धुवायची. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आज आहे गुरुवार आणि स्वामींच्या आवडीचा वार आणि आज आहे विजयी दशमी दसरा. तर सगळ्यांना खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. कालच्या व्हिडिओला जे प्रेम दिलं त्यासाठी अगदी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या सगळ्यांचे. तर चला, आज दसरा आहे तर म्हणलं चला सकाळी म्हणजे आजच्या व्हिडिओची सुरुवात देवापासून. तर असं देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि लगेच उंबऱ्याची पूजा केली, रांगोळी वगैरे काढली. तर पलीकडच्या दारात पण अशीच पूजा केली. आणि आजचं सकाळचं वातावरण जर एवढं छान झाले ना, खरंच खूप छान असं वातावरण झाले. आणि 3-4 दिवस झालं बघा पाऊस म्हणलं तर पाऊस नाही, पाऊस गेलाय गावाला. तर सकाळी असं कोवळं ऊन छान असं पडले. आणि माझ्याकडनं बघा देवपूजा केल्यानंतर असं हे सोनं जे असतं ना, तर देवाला व्हायचं ते राहूनच गेलं. तर म्हणलं चला परत एकदा वाहूया. आणि हे जे सोनं आणि रात्री जी बघा ह्यांनी रात्रीच येताना ना अकलूजवरून येताना गाडीसाठी असे घरासाठी असे 5-7 गजरे हार आणले होते. आणि हे सोनं बी ना त्यांनी येतानाच आणलं होतं बघा. रिक्षासाठी, गाडीसाठी, परत गिरणीसाठी असं आणलं होतं त्यांनी. 1-2 हार शिल्लक पण आणलेलं, असं 5-7 हार आणलेले. तर आणि ही थोडीशी बघा देवाला व्हायला ना सुट्टी फुलं पण आणलेली, झेंडूची असं मिक्स. तर म्हणलं सकाळी असं आवरून घेतलं. सकाळी एवढी जर फजिती झाली ना, सकाळपासून माझं हेच चालू आहे. आणि चला म्हणलं अगोदर थोड्याशा रात्री जर पुरण राहिलं होतं ना, त्याच्यात असं 5-6 पोळ्या बनवायला घेतल्या. आणि थोडंसं देवासाठी बघा परत नैवेद्य पण बनवायचं होतं मला. थोडंसं पीठ राहिलं होतं, पीठ पण आणि पुरण पण असं फ्रीजमध्ये ठेवलेलं मी. तर 5-7 पोळ्या बनवल्या सगळ्यांसाठी. तर माझा म्हणलं तर उपवास होता आणि सगळ्या बाकीच्यांचा नव्हता उपवास. तर त्यांच्यासाठी पोरांसाठी असं बनवलं 5-7 पोळ्या. आणि हे बघा असं मस्त छान असं पोळ्या झालेल्या, ते एकदम असं टमटमीत फुगल्या होत्या. तर आमटी पण राहिलेली अशी थोडीशी आणि भजी पण राहिलेलं. आणि हे बघा असं थोडंसं कांदा भजी बनवलेली ना, तर ते सुद्धा असं राहिलेलं. परत गुळवणी राहिलेली. असं रात्रीचा स्वयंपाक बघा अर्धा निम्मा स्वयंपाक शिल्लक असाच राहिला होता. आणि कुरवडी पापडी ते सुद्धा तळलेलं असंच राहिलं होतं. तर मी साधारण जाईन म्हणून ना प्लास्टिकच्या एका पिशवीमध्ये भरून ठेवलं होतं. आणि सकाळी उठल्यापासून आत्यांचं हेच चाललंय, रांगोळी काढायचं नाही. आत्यांना बघा आमच्या आत्या सासूबाईंना अगदी रांगोळी काढण्यात एक्सपर्ट आहेत. आणि त्या दिवशी घट बसवताना हे जे बघा थोडंसं धान्य राहिलं होतं ना, घट बसून राहिलेलं, तर ते मी तुळशीत टाकलं, तर ते पण छान असं आलेलं आहे. तर चला माझी चालली आता गाड्यांची पूजा वगैरे, घरातलं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून, देवपूजा आवरून सगळं आवरून घेतलं. आणि म्हणलं चला आता गाड्यांच्या पूजा करून घेऊया. ह्यांनी बघा उठल्यापासून ह्यांचं चाललं होतं गाडी धुवायचं. जे की एक बॅलर होतं ना, तेवढं त्यांनी सगळा रिकामा केला गाडी धुवायला, थोडंसं पाणी नेऊन. तर असं बघा स्वच्छ धुवून वगैरे घेतली. आणि देवपूजा म्हणलं चला आता आपणच पूजा करून घेऊया. तर बघा असं वारं एवढं जर सुटलं होतं ना सकाळी, तर अजिबात दिवा राहतच नव्हता. अशी मोठी देवासाठी आणि सुट्टी फुलं आणले त्यांनी वाहायला. अजिबात देवाचा दिवस लागत नव्हता, एवढं सगळं वारं भरपूर सारं वारं सुटलं होतं. आणि माऊलीच्या पप्पांनी म्हणलं तर असं इकडून अक्षताने ना इकडून त्यांनी असं टॉवेल धरला होता, पण तेवढ्यातनं पण वारा अजिबात थांबतच नव्हतं. तर लागला एकदाचा दिवा. तर म्हणलं चला असं स्वस्तिक काढून अशी बघा साखर, परत सोनं. आणि माझ्या अगोदर ह्यांनी गाडीला असा हार लावून घेतला होता.
तर सगळं वाहून ना देवपूजा करून घेतली. तर चला म्हणलं परत आतमध्ये ना गाडीची पण पूजा करूया. तर गाडीची पण असं स्वस्तिक वगैरे काढून, तर बापूंनी स्वस्तिक काढलेलं माझ्या अगोदरच. स्वस्तिक वगैरे काढून असं सोनं ठेवून धन साखर ठेवून असं पूजा केली गाडीची पण. तर चला म्हणलं परत आता सकाळी सकाळी बघा असं कोवळं ऊन पडले आणि तोंडावरती ना सगळं ऊनच चमकत होतं, म्हणजे असं काय व्यवस्थित दिसत नव्हतं उन्हामुळं. तर परत बघा आतमध्ये असं सकाळी सकाळी असं 9:30 9:30 वाजेपर्यंत बघा सगळी पूजा चालू होती माझी. परत एकदा परत गिरणीची पूजा करायला आली आणि म्हणलं चला गिरणीची पण पूजा करून घेऊया. आणि सगळीकडे बघा ह्यांचा हार लावायचं असं चाललेलं असतं गाडीला, परत गिरणीलाही ह्यांनी दोन्ही पण सगळीकडनं हार बांधल्यात. तर बघा असं मस्त स्वस्तिक काढून घेतलं आणि परत हळदी कुंकू वाहून ना इकडं गिरणीला पण असं साखर धन आणि दसऱ्याला असं करावी लागते. आपल्याकडे जे काही वस्तू असेल ना, लक्ष्मी असेल तर तिची पूजा तर केलीच पाहिजे. आणि अगरबत्ती म्हणलं ना तर अगरबत्ती ह्यांनी लावून आणलेली अगोदरच म्हणजे की घरातून लावून आणलेली, वरती लावलेली. तर मी नाही आणली नव्हती. तर अशी बघा पूजा केली सगळी. सकाळपासून आज माझं हेच काम चालू आहे. स्वयंपाक करून घेतला, म्हणजे की अर्धा निम्मा स्वयंपाक रात्रीचाच होता. सकाळी फक्त मी पोळ्या बनवल्या आणि असं माझी पूजा चालली. आणि हे ज्या दारातले जे हार आहेत ना लावायला, अक्षरशः सांगते अर्धा पाऊण तास आम्हाला हे हारच बसत नव्हता. एवढं जर दोघं जण आबदलो आम्ही ना, तर एकीकडनं बांधलं की एकीकडनं निसटायचं. आणि शक्यतो असं बांधता येत नाही, खिळा वगैरे असेल तर बांधता येतो, पण असल्या एवढ्या मोठ्या अँगलला बांधताच येत नाही दोरा. आणि हे बघा वजं असल्यामुळं ना लगेच निसटतं. मध्ये ह्यांचं बघा ह्यांनी शेवटी बांधल्याशिवाय काही सोडलंच नाही. तर इकडच्या दारात बांधून परत इकडच्या दारात आले लगेचच बांधायला. आणि मला जायचं होतं ना दत्ताला, सकाळचं एवढी गडबड, देवपूजा एवढं सगळं. तर बघा पोरांचं वगैरे आवरून ना सगळी पूजा केली. तर आलो एकदाच दत्ताला. आणि तिथं म्हणलं ना आल्या व्हिडिओ मला लगेच शूट करता येत नाही आणि मी केला पण नाही, कारण की आल्याला बघा देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं. परत तिथं भजन चाललेलं असतंय, तिथं परत थोडंसं कानावरती 4 शब्द पडते ते ऐकायचं. दत्तावरनं आल्यावर लगेचच मला गवताला जावं लागलं. शेळ्यांना अजिबात गवत नव्हतं ना. आणि असं झालं की मी पण गवत आणलं आणि ह्यांनी पण परत बापूंनी बघा परत ह्यांच्यापाशी पण गवत दिलं. आता वाजलेत ना संध्याकाळचे 6 6:15. तर दिवस मावळायला लागलाय बघा. तर आत्ता गवत घेऊन आले मी आणि दुपारी सकाळी दत्ताला गेलेले ना, तर आल्या लगेचच गवताला जावं लागलं. इकडं असं एवढं मोठं वज झालं, अजून मी वज गवताचं सोडलेलं पण नाही. एवढं असं गवताचं वज झालंय. हे बघा बापू जेवायला आलते ना त्यावेळेस घरी गवत नव्हतं शेळ्यांना. तर हे बघा अजिबात गवत नव्हतं शेळ्यांना. तर परत एकदा इकडं बापूनी पण ह्यांच्याजवळ गवत दिले असं येतानी. आणि शेळ्यांना गवत नाही, शेवरीचा पाला, परत असं की उंबराचं फटं, परत हे असं लिंबारा, असं काही काही गवत दिले बापूंनी शेळ्यांना. आणि शेळ्यांना गवत नव्हतं म्हणून ना मला पण जावं लागलं गवताला. तर हे बघा बाटली वगैरे न्यावं लागते पाण्यासाठी ना, तर बरंच लांब जावं लागते, 2-3 किलोमीटर जावं लागते गवताला. तर मी पण गवत आणलं आणि बापूंनी पण गवत आणले. असं झालेलं आहे आज. बापरे एवढ्या उशीर झालं ना आता. दिवस वगैरे मावळायला लागले. तर आत्ताच आले पावलेचे पप्पा. तर त्यांचं लगेचच चाललंय बघा शेळ्यांना गवत बांधायचं. तर एवढं शेळ्यांसाठी ही करत असत ना, त्यांना झाडून काढायचं. एवढं सगळे दळणं आलेत आज गवताला गेल्यामुळं ना, अशी दळणं राहिलेले. सारखं ह्यांचं चालू असतं, शेळ्यांना पाणी पाजलं का, गवत टाकलं का. खरं सांगते बरं का, ह्यांनी शेळ्यांना मुख्य जनावरांना ना खरं एवढं जपतात ना, खरंच लई जपतात. यांचं सारखं दिवस उगवला ना सकाळचं शेळ्यांना असं पाणी भरलं ना लगेचच ह्यांचं चालू असतंय, शेळ्यांना पाणी पाज, गवत टाक, असं चालू असतं ह्यांचं. तर आता बघा शेळ्यांना गवत बांधण्यासाठी ना दाव वगैरे तिथं बांधून ठेवले त्यांनी. ही जे आहे ना थोडासा बुधवारचा व्हिडिओ आहे बघा, आणि थोडासा तुमच्याबरोबर ना शेअर करायचं राहून गेलता. टिपऱ्या वगैरे सगळं खेळून झाल्यानंतर बघा परत मॅडमनी ना सगळ्या बायकांसाठी चहा बनवला आणि असं गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या करत ना चहा प्यायचं चालू होतं सगळ्यांचं. आणि थोडासा बघा अक्षताचा आणि तिच्या मैत्रिणीचा थोडासा डान्स. तर म्हणलं चला तुमच्याबरोबर जर कालच्या व्हिडिओमध्ये राहून गेलतं ना शेअर करायचं, तर आजच्या व्हिडिओमध्ये करूया म्हणलं. हे बघा असं थोडंसं त्यांचं डान्स चाललंय. आणि माझं परत बघा घरी आल्यानंतर ना सगळा स्वयंपाक वगैरे बनवून मला घट उठवायचा होता ना,
तर मी घट उठवण्यासाठी बघा असं एक 5 किंवा 7 पोरांना बोलवलं, तर बरेचसे 8-9 पोरं आलते. आणि बघा पोरांचं इतकं गडबड चालतं. त्यांना मला ना एक रुपया, एक नैवेद्य आणि पान सुपारी असं द्यायचं होतं. आणि पोरांचं असं चालू होतं की मला द्या, तुला द्या, मला द्या, तुला द्या. बापरे, इतकं गोंधळ आणि इतकं गडबड करत होते ना, आणि इतकं जर मध्ये बोलत होतं ना त्याला अक्षरशः मी सगळा आवाज बंदच केलेला आहे, कारण हे पोरांचा इतका गोंधळ होता ना, कोणाचंच काही कळत नव्हतं. असं झालेलं, एवढा गोंधळ केलता.